चला तर मित्रांनो नमस्कार। आता आपल्या दुसऱ्या व्हिडिओला स्टार्ट करूया। आज माझा दिवसातला हा दुसरा ब्लॉग असेल। आपण अंबरनाथचं मंदिर आता बघून आलो आहे, शिव मंदिर, त्याचा मी ब्लॉग टाकेनच। आता मी चाललो आहे डायगर, जवळपास कल्याण फाट्याच्या बाजूलाच मंदिर आहे ओंकारेश्वर म्हणून। गेल्या काही महिन्यापूर्वी मी मंदिराचा व्हिडिओ टाकलेला, गणेश गोळ मंदिर, त्याच्या पाठीमागे ॲक्च्युली हे मंदिर आहे आणि फार सुंदर मंदिर आहे, पण बहुतेक रेअरली लोकांनी एक्सप्लोअर केलेलं आहे। मी यूट्यूबवर व्हिडिओज बघितले तर 1-2 लोकांचे व्हिडिओज दिसलेत, पण माझ्या 2-3 मित्रांनी सांगितलं की फार छान मंदिर आहे, तुम्ही जर व्हिडिओ केलात तर चांगलं होईल आणि महादेवाचं लोकांना दर्शन पण घेता येईल। चलो सो लेट्स गो, आपण एकदा मंदिर बघून घेऊया। आणि जर ते मंदिर किंवा ह्या सगळ्या गोष्टी माझा व्हिडिओ जर नक्की आवडला, मंदिर तर आवडेलच, व्हिडिओ जर माझा नक्की आवडला तर प्लीज सबस्क्राईब किंवा लाईक आणि शेअर करा। थँक्यू सो मच। दुपारचे 1 वाजलेले आहेत। पुन्हा एकदा सेम स्पॉट। एवढी काही गरमी जाणवत नाही आहे, कारण सध्या थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे ऊन एवढं झोपत नाही आहे, म्हणून मी म्हटलं तर अजून एक व्हिडिओ करूया। यावर्षी तो माझा रिलव्ह यावर्षी मी जास्तीत जास्त व्हिडिओ पोस्ट करणार आहे, मी ब्लॉग बनवणार आहे। मी ठरवलेलं आहे की ज्यावेळी मला सुट्टी असेल त्याच्यावेळी नियरेस्ट एरिया, जेवढं मला शक्य होईल तेवढा एरिया मी दाखवण्याचा प्रयत्न करेन लोकांना, कारण ट्रॅव्हलिंग जी माझी हॉबी आहे ती मला आता वाढवायची। मी 2 ते 3 वर्ष मी व्हिडिओ बनवतोय, सातत्याने नाही बनवत, पण कधी कधी बनवायचो। आणि जवळपास हा रोड मी गेल्याला जवळपास 20 वर्षापासून बघतोय। डेव्हलपमेंट काहीच नाही, फक्त आजूबाजूला बिल्डिंग आलेले आहेत, रोड डेव्हलपमेंट झालेली आहे, पण तेवढी एक्सपांड नाही झालेली। ब्रिज बनत गेल्या 5-6 वर्ष किती झाली माहीत नाही। मला इकडनं जायला जर ट्रॅफिक नसेल तर 5 किलोमीटर हार्डली मी 10 मिनिट्समध्ये पोहोचू शकतो, एवढा नियरेस्ट एरिया। पण जर ट्रॅफिक असेल तर इथे बेभरोसा ड्रायव्हिंग करावी लागते, अर्धा तास, 1 तास, 2 तास थांबण्यासाठी। आपण जवळपास कल्याण फाट्याला पोहोचलोय। सरळ आपण गेलो तर नवी मुंबईकडे जाऊ शकतो, राईट घेतला तर मुंब्रा वाया ठाणे आणि लेफ्ट घेतला तर पनवेल। सरळ आपण गेलो तर तेच गणेश गोळ मंदिर आहे, त्यावर आपल्याला चढून जावं लागतं। पायऱ्या जवळपास 80 ते 100 पायऱ्या आहेत। आपण लेफ्ट घेतलेले कल्याण फाट्यापर्यंत पासून, लेफ्ट घेतल्यानंतर राईट साईडला मंदिर येतं आणि 10 मिनिटांमध्ये मी पोहोचलो। तुम्हाला कदाचित गेट दिसेल, मला राईट घ्यावं लागेल। डायगर पोलीस स्टेशन। ओंकारेश्वर मंदिर प्रवेशद्वार डायगर। चला रस्ता कच्चा रस्ता आहे। पूर्ण खराब रस्ता आहे, ऑफ रोड करू शकता तुम्ही, आणि इथे शक्यतो तुम्ही बुलेट वगैरे जर आणली तर चांगलं आहे, रस्ता पूर्ण कच्चा आहे। आता पोहोचलोय मी मंदिराच्या पास। जय सीताराम। हे मंदिर परिसरामध्ये गार्डन आहे।
गार्डन म्हणण्यापेक्षा जंगलच आहे, त्याला मेंटेन केलेलं आहे. हे संत भवन आहे, आश्रम आहे. जय सीताराम. महंत पण भेटले मला, त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिली ती मी तुम्हाला शेअर करतो. मंदिराचं बांधकाम चालू आहे, जवळपास महाशिवरात्रीपर्यंत बांधकाम कंप्लीट होईल महंतांचं म्हणणं आहे. काही मूर्त्या आहेत इकडे जुन्या. मंदिराचं बांधकाम चालू आहे, नव्याने सिमेंट कॉन्क्रीटचं पूर्ण बांधकाम करत आहेत. आजूबाजूला पूर्णपणे झाडी आहे, चारी बाजूला झाडी. पावसात खूप सुंदर असेल. केळी पण लावलेली आहेत. सो मित्रांनो, मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन पण घेतलेलं आहे. ॲक्च्युली कसं आहे, मंदिराचं बांधकाम चालू आहे. मंदिर पुन्हा एकदा सिमेंट कॉन्क्रीटनं त्याचा गाभारा वगैरे पूर्णपणे बनवत आहेत. त्यामुळे जवळपास महाशिवरात्रीपर्यंत मंदिर रेडी होऊन जाईल. सो आजच्या तारीखला जे मंदिराचं मेन जो आतमधला जो परिसर होता त्याचा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि केलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. शंकराची पिंडी फारच छान आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे, यायला पाहिजे असं मंदिर आहे. आणि याच्याबद्दल इतिहास जर सांगायचं झाल्यास, मी जे आश्रम दाखवलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला आश्रमाचा फोटो व्हिडिओ दाखवलेला आहे. त्यामध्ये मला महंत पण भेटले. जवळपास 35 ते 40 वर्षापूर्वी हे मंदिर इथे बनवण्यात आलं. ज्यावेळी बेलपत्राचं झाड एक जे फॉरेस्ट ऑफिसर होते त्यांना इथे दिसलं. त्यांनी मग इकडे शंकराची पिंडी बसवली आणि त्यानंतर इथे पूजा अर्चना व्हायला लागली. आजूबाजूची परिसरातली लोक येऊन इथे पूजा करायला लागली. सो बेसिकली 35 ते 40 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. खूप छान आहे. जर तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर सकाळी किंवा दुपारनंतर येऊन बसू शकता. तुमचे आरामात 3 ते 4 तास कुठेच जाणार नाही, कारण जवळपास मी 2 तासापासून बसलो आहे. माझं मन पण होत नाही घरी जायला, एवढं सुंदर आणि फारच छान परिसर आहे. सो नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडले असल्यास तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.